जो त्याच्या येण्याचं जे आगमन होतं तो इथं आला या भूतलावरती, देव असूनही तो नम्र झाला, म्हणजे स्वतःला नम्र केला आणि तो आमच्यामध्ये आला. हे आम्ही आज साजरा करतो, हे आम्ही या महिन्यात साजरं करतो. आणि आम्हाला आनंद होतो की आम्ही या तुमच्या कुटुंबात येऊ शकलो आणि गीत गाऊ शकलो आणि आम्ही वचनामधून पण ऐकणार आहोत आणि देवाला गौरव देणार आहोत. तर हा थोडा वेळ आहे जो आपल्याला देवबाप्पांनी दिला आहे, आम्हाला एकत्रित आणला आहे. आपण त्याच्या वचनाकडे जाऊया. आणि पहिले तिमोथेयाला पत्र ह्याचा पहिला अध्याय आणि 12व्या वचनापासून आपण वाचूया. मी थोडक्यात वाचतो की पास्टर मी वाचाल. येस, टिल 16, 12 till 16. तिमोथेयाला पहिले पत्र अध्याय 1, 12 पासून पुढे. ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्त येशूचे मी आभार मानतो, कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो, त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेविले. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली. ख्रिस्त येशूमध्ये विश्वास व प्रीती यासह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली आहे. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला आहे, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे, तरी हे युगांयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत त्यांना उदाहरण व्हावे, म्हणून येशू ख्रिस्ताने मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी, म्हणून माझ्यावर दया झाली. आमेन. आणि हे पवित्र आत्म्याने प्रेरित केलेलं वचन आहे संत पौलाला, आणि तो स्वतःची एक साक्ष, जे जसं देवाने त्याला वाचवलंय, हे तो तिमोथेयाला घेऊन सांगत आहे या पत्राद्वारे. आणि त्या परिसरात, एफिसच्या परिसरात जिथं तिमोथी आहे, तिथे बरेच प्रकारचे असे खोटे शिक्षण चालू आहेत, ज्यामध्ये तिथं यहुदी लोक काही आहेत ज्यांनी जे नियम आहे त्यावरती जास्त भर दिलाय, आणि ती देवाची त्या नियमाद्वारे ते हे सांगत आहेत की आपण देवाबरोबर कसं नीट होऊ शकतो, की ते नियम ठेवून होऊ शकतो. आणि ते नियम ते म्हणतात की ते मोशेचे नियम आहेत जे जुना करारामधले, आणि त्याच्यावरती ते स्वतःचे पण नियम घालून लोकांना तिथं भटकत आहे. जे खरं सत्य आहे शुभ वर्तमानाचं, त्यापासून त्यांना भटकवत आहेत ते. तर पौलाला ही स्थिती तिकडची जी आहे त्याला माहीत आहे, म्हणून तो तिमोथेयाला बजावून सांगत आहे ह्याच्यामध्ये की ती जी नियमावरती भर आहे ते खरं नाही आहे. आणि आपण हे बघत असताना पौल सुरुवात अशी करतो त्यांनी ह्या पत्राची, की तो स्वतःची साक्ष जी आहे की देवाने आपल्याला कसं वाचवलं आणि देवासमोर आपण नीतिमान कसे ठरू शकतो, देवासमोर आपण कसं थांबू शकतो एक पापी व्यक्ती, ह्याबद्दल पौल आपल्याला सांगत आहे आणि तिमोथेयाला लिहित आहे. त्यामध्ये तो म्हणतो की मी पहिला निंदा करणारा होतो, आणि हे तेव्हा आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण वाचतो, जेव्हा तो जे नवीन मंडळ होते त्यांचा तो छळ करत होता, नवीन ख्रिश्चन होते त्यांचा तो छळ करत होता. त्यांना तिकडचे यहुदी अधिकारी होते, त्यांना त्यांच्याकडे धरून देत होता. त्याचं जे यहुदी नाव आहे त्या परिसरात त्याला साऊल, जे आपण बघतो ह्या व्यक्तीकडं. ह्याला येशूने वाचवण्याच्या अगोदर ह्याचं जीवन तो सांगत आहे. आणि तो काय रीते सांगतो, स्वतःला तो सांगत आहे, मी तो तिमोथेयाला सांगतो की मी असा होतो आधी, आणि तो म्हणतो जे मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो, कारण त्याने मला विश्वासू समजले आणि त्याने मला त्याची सेवा करण्यासाठी नियुक्त केलं. जरी मी पूर्वी निंदा करणारा, मनस्ताप देणारा आणि हिंसक होतो, तरी माझ्यावर
दया दाखवण्यात आली. तोपर्यंत मी विश्वासणारा नव्हतो, म्हणून आज्ञामुळे मी तसा वागलो. यहुदी लोक ख्रिस्त मसीहा आहे ते नाही स्वीकारत. आजही देखील नाही स्वीकारत. ते विरोध करतात. आणि पौल जो होता, जो सौल बायबलमध्ये त्याला म्हणले, प्रेषित मध्ये बघतो आपण, त्याला असं दिसलं नवीन मंडळीमध्ये ख्रिस्ती आहे, सुवार्थ सांगतोय, लोकांना सांगतोय, त्या तो छळ करायचा, हिंसक, निंदाखोर, तो असा होता. तो म्हणतोय हे मला वाचवण्याच्या अगोदरची गोष्ट आहे, मी असा होतो, तीमोथेला सांगतोय. त्या नियमाखाली होतो, त्यांचा नियम आणि अजून आणखी नियम आणि जे नियमशास्त्रामध्ये नाही असं त्यांचं ते यहुदी समाज होतं, यहुदी नेते होते. आणि त्या नियमाच्या अनुसार त्यांनी त्याचं डोकं भरून 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 ख्रिस्तांचा छळ करू लागला. आणि तो म्हणतो की आता त्याला ती देवाची जी कृपा आहे ती त्याला लाभली आहे, देवाची जी दया आहे त्याला ती लाभली आहे. तो त्याचं मागील जीवन सांगतो दिमल्याला, आणि आत्ताच जे देवाने त्याच्या जीवनामध्ये जे काम केले तो त्याबद्दलही देखील सांगत आहे. परंतु विश्वास आणि दया जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून झाली आहे. आमेन. पुन्हा एकदा देवाची कृपा आणि जी दया येशूमध्ये आपल्याला पूर्णरीते बघायला मिळते आणि येशूच्या जीवनामधून पूर्णरीते बघायला मिळते. येशूच्या क्रूसावरती जाण्याने आपल्याला ती बघायला मिळते. ह्याचं वर्णन पौल आपल्याला सांगत आहे याच्यामध्ये, की तो पापी असताना देवाची कृपा त्यावरती झाली. हे खरं आहे का नाही की आपलं पण जीवन असं होतं? आणि पुढे एक विश्वासीय वचन आहे जे स्वीकारावयास पूर्णपणे योग्य आहे. येशू ख्रिस्त पाप्यांना तारवयास या जगात आला. मी त्या पाप्यातील पहिला आहे. इंग्लिशमध्ये भाषांतरामध्ये आय एम द चीफ ऑफ सिनर, सगळ्यात मोठा, मुख्य एकदम. माझा पाप कुणीच नाही केलं असं स्वतःचा गौरव करण्यासाठी तो नाही म्हणत आहे, पण देवाची जी कृपा आहे त्याला तो उंचवत आहे. देवाची जी दया आहे आणि तो प्रेमळ जो देव आहे तो त्याला उंचवत आहे. त्याचं मागील जीवन तो सांगत आहे आणि आत्ताचं जीवन कशामुळे वाचलं आहे? देवाच्या कृपे, प्रेमाने, दयेने. त्यावरती तो भर घालून देवाला तो स्तुती देत आहे. पुढे बघूया. आपण म्हणतो त्यांनी त्यामध्ये स्पष्टरीत्या म्हणतो संत पौल, येशू ख्रिस्त पाप्यांना तारवयास या जगात आला. प्रभू येशू ख्रिस्त या जगात का आला? त्याने येण्याची गरज होती का खरंच? देव जो त्रिऐक्य देव आहे आपला, त्याला असे माणसाची जी आराधनेची गरज नाहीये की त्याला ती मिळाली नाही तर तो जगू नाही शकणार. देव परिपूर्ण आणि तो पुरेसा आहे स्वतःला, त्याला कुणाची गरज नाही. पण आपण बघतो की या देवाने त्याच्या सार्वभौम योजनेत सृष्टी निर्माण केली आणि माणूस निर्माण केला. आणि त्या माणसाने ती देवाने ज्याला आज्ञा दिली त्यांनी ती मोडली आणि देवाबरोबरचा जो त्याचं नातं होतं ते तुटलं. शारीरिकरित्याही तुटलं, ते बागेतून त्यांना काढण्यात आलं, आणि आत्मिकरित्या पण ते तुटून गेलं. आणि तिथून पुढे आपण जर बायबल वाचतो आणि आपल्याला ते बघायला मिळतं की माणसाची जी स्थिती होती, माणसाला जे योग्य त्या स्वतःच्या नजरेत वाटलं त्यांनी तेच केलं.
त्याने देवाला मान नाही दिला, तर त्याची आज्ञा मोडत गेला. आणि आपण वारंवार बघत आहोत. तर आपण जेव्हा देवाकडे बघतो, हा देव पवित्र देव आहे आणि परम पवित्र देव आहे आणि त्यासारखा कोणीही नाही. त्याला कोणाची गरज नाही, काय नाही. बट त्यांनी त्याच्या योजनेमध्ये त्याला स्वतःला त्याला गौरवायचं होतं म्हणून ही योजना रचली. आणि त्या योजनेमध्ये तो त्याच्या लोकांना त्या पापांपासून वाचवणार. पौलाला हे माहित आहे. त्यांनी जो जुना करार त्याकडे आहे, त्यांनी तो वाचलेला आहे. आणि अक्षरशः बुद्धिमान व्यक्ती हा संत पाऊल. ह्याच्यामध्ये आपल्याला तो स्पष्टरित्या सांगतो, येशू ख्रिस्त का आला. हे नियमाच्या ह्या बंधनात माणूस उलझत जात होता आणि नियम का त्याला पूर्णरित्या ठेवता येत नव्हते. नाही ते 10 आज्ञा जे आपण बघतो निर्गम मध्ये, लेव्या गणनामध्ये अजून आपण आज्ञा बघतो. आणि पूर्ण जे बायबल आहे ते नियमाने देवाच्या भरलेला आहे. आणि माणूस काय ठेवायच्या पात्रतेचा नव्हता, नाही त्यात ती क्षमता होती ते नियम ठेवण्याची. जरी तो एक ठेवायचा तर दुसरी मोडायचा आज्ञा. आणि देव पवित्र देव आहे, हे देवाचं सत्य आहे. आणि त्यासमोर पापी व्यक्ती उभू शकत नाही. खूप अवघड झालं की ते सारखं महायाजक याजक ते तंबूमध्ये जाणार, एक कोकरा कापणार आणि त्याची बळी देणार. त्यात पण ते स्वीकारला देवानी तर ठीक आहे, नाही स्वीकारला तर तो याजक जो तिथं घेऊन चाललाय ते रक्त, तो स्वतः मेला जाईल. तर ते एवढं अवघड असं होतं देवाबरोबर नीट होणं, पापांची क्षमा होणं. कापून कापून कितीतरी जनावर कापणार, किती जनावरचं रक्त तरी देणार. तर इब्रियस पत्रामध्ये म्हणतो, येशू ख्रिस्त जो आहे वन्स फॉर ऑल, एकदाच सर्वासाठी. चांगल्या भाषांतरात कसं असेल पास्टर ते मराठीमध्ये? वन्स फॉर, ही डायड वन्स फॉर ऑल. येस, आमेन. सदा सर्व काळासाठी एकमेव कोकरा. आता आपण जे बघतो, जे देवाची कृपा जी आपल्याला आणखीनरित्या पूर्णरित्या बघायला मिळते, देवाची दया जी पूर्णरित्या बघायला मिळते, देवाचं जे प्रेम आहे जे पूर्णरित्या आपल्याला बघायला मिळतं, ते कुणामध्ये बघायला मिळतं आपल्याला? ख्रिस्तामध्ये, येशू ख्रिस्तामध्ये. तो देवाचा इज एक्झॅक्ट इम्प्रिंट. जसा देव आहे तसा पुत्र आहे. आणि हे त्रैक्यातले 2 वेगळे व्यक्ती आहेत, आपण हे समजून घेऊया. तेवढाच कनवाळू आहे, तेवढाच मायाळू आहे, तेवढाच दयाशील आहे, तेवढाच कृपा दाखवणारा आहे, तेवढाच प्रेमळ आहे. असा पिता आहे. तो आमच्यामध्ये आला. आणि पौल काय म्हणतो? का आला? येशू ख्रिस्त पाप्यांना तारवयास या जगात आला. एक मिशन म्हणतो नाही का आपण? एक मिशन, एक त्याची योजना होती की आम्हाला त्रैक्य देवाला योजना होती की त्याच्या लोकांना त्याला वाचवायचं आहे. मत्तईच्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतो, तो त्याच्या लोकांना वाचवण्यासाठी भूतलावर आला. कशापासून? त्यांच्या पापांपासून. जेणेकरून आता अनेक कोकरे कापायची गरज नाही. देवाने त्याकडे जे सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात मोलवान गोष्ट होती ती आमच्यासारख्या पापी लोकांसाठी दिली. काय होती ती देवाची मोलवान गोष्ट? हिज ओनली सन, प्रभू येशू ख्रिस्त. ह्याच्या पलीकडे देव आपला काहीच देऊ शकतो, ह्याच्या पलीकडे काय बेस्ट असूच काय शकतं? ही गेव इज बेस्ट. त्याचा स्वतःचा एकुलता एक पुत्र त्यांनी
आम्हा पाप्यांसाठी क्रुसावरती दिला. तो परिपूर्ण आहे, तो पवित्र आहे, त्यामध्ये बिलकुल पाप नाही, थोडंही नाही. आणि तो पुत्र तो क्रुसावरती पाप्यांसाठी मेला, जेणेकरून त्यांचा नाश ना व्हावा, जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा. मार्टिन लुथर देवाचे सेवक म्हणतात, आपल्याला गॉस्पल आणि शुभवर्तमान रोज आपल्या स्वतःला सांगण्याची गरज आहे, कारण की आपण रोज विसरतो. आणि ह्याच्यापेक्षा कुठला मोठा महान संदेश नाही कुठे. देवाने आपल्याला ख्रिस्तामध्ये वाचवलं आहे. कुणापासून? स्वतःपासून. त्याचा जो क्रोध होता तो ते पाप्यांविरुद्ध होता, ज्यांनी त्याच्या विरुद्ध पाप केले. आपल्याला त्याने त्या कोपापासून वाचवलं, त्या क्रोधापासून त्याने आपल्याला वाचवलं आहे. त्याने आपल्याला आपल्या पापांपासून वाचवलं आहे. आपल्याला त्यांनी सैतानाच्या बंधनातून, जे पापमय जीवन आपण जगत होतो त्यामधून त्यांनी आपल्याला वाचवलं आहे. आणि ही जी कृपा, त्याबद्दल संत पौल म्हणतो, हीच ती कृपा आहे जी ख्रिस्तामध्ये आम्हाला कळती आणि आम्हाला बघायला मिळते. ते प्रदर्शन करतात नाही का, तसं देवाने प्रदर्शन केलं त्याच्या प्रेमाचं क्रुसावरती स्वतःच्या पुत्राला देऊन. ह्या शुभ वर्तमानाची आपण आठवण करूया या नाताळसणी. आणि हे शुभ वर्तमान जे आपल्याला वाचवतं, ह्याची घोषणा आपण अनेक लोकात करूया, कारण की ह्याच्यासारखा संदेश कुठेही नाही. जो माणसाची जी मुख्य गरज आहे ते भागू शकेल, ती पापांपासून क्षमा आहे. तो जगात का आला? पौल म्हणतो, पापी जणांस ताराया आला. ह्या ख्रिस्ताची आठवण करा. आणि हेच ते वचन आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं वारंवार, की पश्चाताप करा आणि विश्वास करा. आणि हाच जो संदेश आहे, शुभ वर्तमान आहे, हे आपण जे मेलेल्या जगापर्यंत घेऊन जातो, जे त्यांच्या पापामध्ये मृत्यू आहे. की पश्चाताप करा, आपल्या पापांपासून वळा आणि येशू ख्रिस्तावरती आणि त्यांनी जे केलेलं कार्य आहे क्रुसावरती, त्याच्यावरती विश्वास ठेवा, जेणेकरून तुमचा नाश न व्हावा, तर तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तुमचं देवाबरोबरचे नातं आहे ते जुळावं आणि एक नवीन जीवनाची आशा आणि पुढील जीवनाची आशा, जेव्हा ख्रिस्त येणार आहे आणि तेव्हा आम्ही राहू, ह्याची आशा सांगण्यास आपण पुढे जाऊया या जगात. आणि या नाताळ सणी पुढचं जे भाग आहे त्यामध्ये एक वर्क, त्याला डॉक्सॉलॉजी म्हणतो आपण. त्यामध्ये हे जर सांगताना साक्ष, ती साक्ष त्याला पौलाला देवाला स्तुती देण्याकडे पुढे घेऊन जाते. जस्ट त्याचा पुढचाच भागात तो म्हणतो, आता 17वा वचन, आता अनंत काळाचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे, अशा एकच देवाला महिमा आणि गौरव अनंत काळासाठी असो, आमेन. हे एक देवाचं कार्य देव करतो जेव्हा एका व्यक्तीला वाचवतो. तो त्याच्यामध्ये जे प्रेम आहे देव त्याचं ओततो, जेणेकरून तो व्यक्ती आता, तो पहिला हरवला होता, आता सापडला आहे आणि ख्रिस्तामध्ये आहे, तो देवाला स्तुती देतो, जसं संत पाऊल देतो या वचनात. ह्या देवाकडे आपण लक्ष देऊ. आणि ह्या देव प्रभू येशू ख्रिस्त जो जिवंत देव आहे, तिने आम्हाला आमच्या पापांपासून वाचवलं आहे आणि ते ह्या जगात आला. हा ख्रिस्त पुढे नेण्यास, या जगात नेण्यास आपण ती देवाकडे कृपा मागूया. आपण देवाकडे आपण ती शक्ती मागूया की आम्ही खंबीरपणे जाऊ आणि विश्वासूपणे तो सुवार्ता जी आहे ती लोकांना सांगावं, जेणेकरून त्यांच्या पापांपासून ते मुक्त व्हावं. आपण प्रार्थना करूया. हे पित्या,
पुन्हा एकदा तुझ्या कृपेच्या सिंहासनाकडे येतो देवा, आणि तुला धन्यवाद देतो देवाप्पा की पुन्हा एकदा तुझ्या शुभवर्तमानाची तू आठवण आम्हाला करून दिलीस. पुन्हा एकदा देवाप्पा आमच्या देवाप्पा तू उद्धार आमचे झालं तारणाची आठवण तू आम्हाला करून दिलीस देवाप्पा, म्हणून तुला धन्यवाद देतो देवा. तू किती महान आहे देवाप्पा की तू एका पापीला वाचवतोस. तो पापी जो नरकाच्या वाटेत चाललाय आणि तो त्याच्या मनापासून जात आहे, तरी देवाप्पा तू तुझ्या कृपेने, सार्वभौम कृपेने तू त्याला वाचवतोस, त्याचं मन बदलतोस देवाप्पा. त्याचं कठोर दगडाचं अंतःकरण काढून देवाप्पा तुला मांसाचं त्याला अंतःकरण तू देतोस, आणि त्या व्यक्तीला तू आपलं मूल बनवतोस देवाप्पा. केवळ तुझ्या कृपेने, तुझ्या दयेने आणि तुझ्या प्रेमामध्ये तू हे करतोस, आणि केवळ तुझ्या गौरवासाठी तू करतोस देवाप्पा. आम्ही तुझं वचन ऐकलेलं असताना तू पापी जणांस तारायला या जगात आलास, तसं तुझा सेवक संत पौल म्हणतो वचनामध्ये. तुझी जी योजना आहे देवाप्पा, जे तू सार्वकालिकरीते आधीच तू नेमली आहे देवाप्पा, सर्व काय तू ते पूर्ण करण्यास आला आणि तुझ्या पुत्राला पाठवलं. या पुत्राला आम्ही गाजवूया असं तू आम्हाला कर दे बाप्पा, आणि शक्ती दे बाप्पा. विश्वासूपणे गाजूया असं तू आम्हाला देवा शक्ती दे बाप्पा. या नाताळ सणी दे बाप्पा, आम्ही तर या कुटुंबात आलेलो असताना देवा त्यांनी तो सुसमाचार ऐकला आहे, आणि ते लोक दे बाप्पा तुझ्या नावाला उंचावतात, तुझ्यावरती विश्वास ठेवतात दे बाप्पा. आम्ही त्यांच्या जीवनावरती आशीर्वाद मागतो दे बाप्पा. या नाताळ सणात दे बाप्पा तुझा आनंद त्यांच्यामध्ये दे बाप्पा अजून आणखी दे बाप्पा. तुझा आनंद दे बाप्पा, आणि देव बाप्पा तुझ्यापासून येणारी शक्ती तू त्यांना दे अशी प्रार्थना करतो. इथून पुढचे सर्व वेळ देव तुझ्या हातात देत ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणता, ऐक पिता. आमेन. आमेन.